kids, let's read the story. Story name The Hare and the Tortoise. ससा आणि कासव. English moral story with मराठी meaning. ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे, आयुष्यातही आणि खेळातही. सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. A hare and a tortoise were friends. एक ससा आणि एक कासव मित्र होते. Once they decided to run a race. एकदा त्यांनी धावण्याची शर्यत ठरवली होती. He who reached the mango tree first would win. तो जो पहिले आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचेल तो जिंकेल. The hare was proud. He ran fast. ससा गर्विष्ठ होता, तो वेगाने धावला. Then he looked back. The tortoise was far behind. मग त्याने मागे वळून पाहिले. कासव फार मागे होते. As hare was feeling tired from rushing so much, he went to sleep. खूप घाई केल्यामुळे सशाला थकल्यासारखे वाटत होते आणि तो झोपी गेला. The tortoise moved slowly but steadily. Soon he passed the hare. कासव हळूहळू पण सातत्याने पुढे सरकले. लवकरच त्याने सशालाही पार केले. He reached the mango tree first. He won the race. तो आंब्याच्या झाडाजवळ प्रथम पोहोचला. त्याने शर्यत जिंकली. What we learn from this story? Moral of the story: slow and steady wins the race. गोष्टीचे तात्पर्य: हळू आणि सातत्याने शर्यत जिंकता येते, मग ती शर्यत खेळात असो किंवा आयुष्यात. Thanks for watching. Once a lion was sleeping under a tree. एकदा एक सिंह एका झाडाखाली झोपला होता. A mouse came there and jumped on the lion's body. एक उंदीर तेथे आला आणि त्याने सिंहाच्या शरीरावर उडी मारली. It began to play there. तो तिथेच खेळायला लागला. The lion woke up and he caught the mouse in its paw. सिंह जागा झाला आणि त्याने त्याच्या पंजामध्ये उंदराला पकडले. He wanted to kill the mouse. त्याला उंदराला मारायचे होते. The mouse prayed the lion to spare its life. उंदराने सिंहाकडे त्याचे आयुष्य वाचविण्यासाठी प्रार्थना केली. इथे प्रार्थना म्हणजेच विनंती केली. It promised to help the lion one day. त्याने एक दिवस सिंहाला मदत करण्याचे आश्वासन दिले. The lion laughed but set it free. यावर सिंह हसला पण त्याने उंदराची सुटका केली, त्याला सोडून दिले. After some days, the lion was caught in a hunter's net.
काही दिवसांनी सिंह एका शिकाराच्या जाळ्यात अडकला. He began to roar. The mouse heard his roaring and came there. तो गर्जना करू लागला. उंदरा Let's read the story The Fox and the Grapes. English moral story with Marathi meaning. कोल्हा आणि द्राक्षे. Once there was a fox in the forest. एकदा एका जंगलात एक कोल्हा राहत होता. He was very hungry. त्याला खूप भूक लागली होती. He ran here and there in search of food. तो अन्नाच्या शोधात इकडे तिकडे धावला. At last he saw a vineyard. शेवटी त्याने एक द्राक्षमळा पाहिला. He entered in it. There he saw bunches of grapes. तो त्यामध्ये गेला. तिथे त्याला दिसले द्राक्षाचे घड. The grapes were very high up from the ground. द्राक्षे जमिनीपासून खूप उंच होती, उंचावर होती. The fox jumped to get them. कोल्ह्याने त्यांना मिळवण्यासाठी उडी मारली. But he could not reach them. पण तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. म्हणजेच त्या द्राक्षांपर्यंत तो पोहोचू शकला नाही. He jumped again and again, but failed. त्याने पुन्हा आणि पुन्हा उडी मारली, पण तो अयशस्वी झाला. He felt very sad. त्याला खूप वाईट वाटले. But he said to himself, the grapes are sour. I don't want sour grapes. I will find something better. And he went away. पण तो स्वतःलाच म्हणाला, द्राक्षे आंबट आहेत. मला नाही पाहिजेत आंबट द्राक्षे. मी यापेक्षा काही चांगले शोधेन. आणि तो तेथून निघून गेला. Moral of the story. It's easy to hate something which you cannot get because we deserve something better than that. म्हणजेच गोष्टीचे तात्पर्य असे की जे तुम्हाला अनेकदा प्रयत्न करून सहज मिळू शकत नाही
त्याचा कधी कधी तिरस्कार करणे सोपे असते, कारण आपण त्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी पात्र असतो. म्हणून कधीही निराश होऊ नये. थँक्स फॉर वॉचिंग. Let's read the story The Ant and the Dove. मुंगी आणि कबूतर. English moral story with Marathi meaning. अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी पीकेज लर्निंगला नक्की सबस्क्राईब करा, कारण यात आपण प्रत्येक विषय सहज सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो. Once an ant was drinking water at the bank of river. एकदा एक मुंगी नदीच्या काठी पाणी पित होती. बँक ऑफ रिव्हर म्हणजेच नदीच्या काठावर. Suddenly she fell into the river. A tiny little could not come out. It was about to drown. अचानक ती नदीमध्ये पडली. लहान अशी ती बाहेर येऊ शकली नाही आणि ती जवळजवळ पाण्यात बुडणार होती. ड्रॉन म्हणजे पाण्यात बुडणे. A dove saw it. He threw a leaf near the ant. एका कबुतराने ते पाहिले. त्याने मुंगीजवळ पान फेकले. Threw म्हणजे फेकणे. An ant climbed on to it and safely came out of the river. मुंगी त्यावर चढली आणि सुरक्षितपणे नदीच्या बाहेर आली. Climbed up म्हणजे च्या वर चढणे. An ant thanked the dove and go away. मुंगीने कबुतराचे आभार मानले आणि निघून गेली. After some days, a hunter came there. He saw the same dove on the tree. काही दिवसांनी एक शिकारी तिथे आला. त्याला तेच कबूतर झाडावर दिसले. हंटर म्हणजे शिकारी. He aimed his gun at it. त्याने बंदुकीचा निशाणा त्यावर लावला म्हणजेच त्या कबुतरावर लावला. Just then an ant came, climbed up on his arm and stung it. तेवढ्यात ती मुंगी तेथे आली आणि त्या शिकाऱ्याच्या हातावर चढली आणि डंक मारला म्हणजेच त्याच्या हातावर चावा घेतला. So that the hunter missed his aim. हातावर चावल्यामुळे शिकारीचे लक्ष चुकले. लक्ष म्हणजेच नेम चुकल्यामुळे कबुतराचेही प्राण वाचले. After that, the dove thanked an ant and flew away. त्यानंतर कबुतराने मुंगीचे आभार मानले आणि तेथून उडून गेले. अशा प्रकारे मुंगी आणि कबूतर दोघांनीही एकमेकांना मदत केली. मोरल ऑफ द स्टोरी, द ऍक्ट ऑफ काइंडनेस इज नेव्हर वेस्टेड. म्हणजेच दयाळूपणाची कृती कधीही वाया जात नाही. म्हणूनच नेहमी गरज असताना एकमेकांना सहकार्य करावे. So be kind always. Thanks for watching. Let's read the English moral story with Marathi meanings. The grasshopper and an ant. नागतोडा आणि Who is Mr. Grasshopper? हा आहे नागतोडा. This is an ant. ही आहे मुंगी. यांची गोष्ट ऐकूया. Once a grasshopper was taking rest with fun. एकदा एक नागतोडा मजेत विश्रांती घेत होता. After some time he saw an ant carrying food to her ant hill. काही वेळाने त्याला मुंगी तिच्या घरी अन्न घेऊन जाताना दिसली. The food was very heavy for the ant. The ant was working very hard, so she looked so tired. मुंगीसाठी ते अन्न खूप जड होते. मुंगी खूप कठीण काम करत होती म्हणून ती खूप थकल्यासारखी दिसत होती. The grasshopper asked him, "Dear ant, why are you carrying so much food? Come and take rest with me." नागतोडाने विचारले, प्रिय मुंगी, तू का इतके अन्न घेऊन जात आहेस? ये आणि माझ्यासोबत विश्रांती घे. The ant replied, "Thank you, Mr. Grasshopper, but I need the food for winter. I am storing the food."
मुंगीने उत्तर दिले, धन्यवाद श्री टोळ म्हणजेच नाकतोडा, पण मला हिवाळ्यासाठी अन्न हवे आहे, म्हणून मी अन्न साठा करत आहे. The grasshopper laughed an ant, but the ant ignored and went away to complete her work. नाकतोडा मुंगीवर हसला, पण मुंगीने दुर्लक्ष केले आणि तिचे काम पूर्ण करण्यासाठी निघून गेली. Few months later, it was winter. Now the leaves started to fall. काही महिन्यांनी हिवाळा होता आणि आता झाडाची पानेही पडू लागली होती. The ant was warm in her own home with all the food that she needed. मुंगी तिच्या स्वतःच्या उबदार घरात सर्व गरजेच्या अन्नासोबत होती, म्हणजेच तिला अन्न शोधण्यासाठी एवढ्या थंडीत घराबाहेर जावे लागले नाही. But at the same time the grasshopper shivered in the cold, realizing he had no food to eat. पण त्याच वेळी नाकतोडा थंडीत थरथर कापत होता आणि त्यातच खायला अन्न नाही हेही त्याच्या लक्षात आले. He was very hungry. He wished he had never laughed at the ant. Then he decided to go to the ant for help. त्याला खूप भूक लागली होती. त्याला जाणीव झाली होती की आपण मुंगीला उगाचच हसलो. मग त्याने मदत मागण्यासाठी मुंगीकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्याने आळशीपणामुळे पुढचा विचारच केला नव्हता. The grasshopper went to the ant and requested for some food. नाकतोडा मुंगीकडे गेला आणि काही खायला देण्याची विनंती केली. The ant replied, when I was busy preparing for winter, you laughed at me. Sorry, but I have enough food for my family only, but this very little to share. मुंगीने लगेच उत्तर दिले, जेव्हा आम्ही हिवाळ्याच्या तयारीत व्यस्त होते, तू माझ्यावर हसलास. माफ कर, पण माझ्याकडे फक्त माझ्या कुटुंबापुरतेच पुरेसे अन्न आहे, पण देण्यासाठी फारच कमी आहे. After this incident, Mr. Grasshopper realized his mistake, decided to work hard and not to be lazy again. या घटनेनंतर नाकतोडाला त्याची चूक लक्षात आली. पुन्हा आळशी न होता कठोर परिश्रम म्हणजे कष्ट करण्याचे नाकतोडाने ठरविले. The moral of the story: be responsible, don't be lazy, and always prepare for the days of necessity. तात्पर्य: जबाबदार राहा, आळशी होऊ नका आणि नेहमी आवश्यक दिवसांसाठी म्हणजेच भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींसाठी तयार राहा. Thanks for watching. Let's read the story. The Monkey and Two Cats. English moral story with Marathi meanings. Short story for easy learning. Firstly, welcome to PK's Learning, and for easy solutions, don't forget to subscribe the channel because we suggest easy solutions for better learning, useful for English and Marathi students. Once there lived two cats near a village. एकदा एका गावाजवळ दोन मांजरी राहत होत्या. Both cats were good friends and always spent time with each other. दोन्ही मांजरी चांगल्या मैत्रिणी होत्या आणि नेहमीच एकमेकांसोबत वेळ घालवत असे, म्हणजे सोबत खेळत असे. One day, while playing here and there, they found a piece of stale cake lying on the ground. एके दिवशी इकडे तिकडे खेळत असताना त्या मांजरींना जमिनीवर पडलेला एक शिळा केकचा तुकडा आढळला, म्हणजेच सापडला. Both cats were reached the cake as fast as they could. दोन्ही मांजरी शक्य तितक्या लवकर केक पर्यंत पोहोचल्या. When the both cats saw the cake, their mouths started watering. जेव्हा दोन्ही मांजरींनी केक पाहिला तेव्हा त्यांच्या तोंडाला पाणी सुटले म्हणजेच त्यांना केक खाण्याची खूप इच्छा झाली. कदाचित दोघींनाही केक खूप आवडत असे खायला. Now the main question was, who will eat the cake first? आता मुख्य प्रश्न होता की केक आधी कोण खाईल? As a result,
Both cats were started fighting for the cake. परिणामी दोन्ही मांजरी केक साठी म्हणजेच केक खाण्यासाठी भांडू लागल्या. अर्थातच भांडण का होते तर आधी केक मी खाईल असं दोघीही बोलत होत्या. One cat said to another one, I found it first, so it is mine. एका मांजरीने दुसऱ्या मांजरीला म्हटले, मला ते म्हणजे तो केक आधी सापडला म्हणून तो माझाच आहे. The other cat was also saying the same thing. दुसरी मांजरही तेच म्हणत होती. At last, instead of fighting, they decided to cut the cake into 2 equal parts. शेवटी भांडण्याऐवजी त्यांनी केकचे 2 समान भाग करण्याचा निर्णय घेतला. For that, they decided to take the help of their friend, a monkey. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मित्राची म्हणजेच एका माकडाची मदत घेण्याचे ठरविले. Accordingly, the cats took that cake to the monkey and asked for his help. त्यानुसार मांजरींनी तो केक माकडाकडे नेला आणि त्याची मदत मागितली. After listening, the monkey said sweetly, "Yes, my dear friends, I will help you." ऐकल्यानंतर माकड गोड शब्दात बोलला, हो माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हाला मदत करेल. As the monkey was so cunning, he also wanted to eat that cake. माकड खूप धूर्त होता, त्यालाही तो केक खायचा होता. So the monkey deliberately cut the cake into different size pieces instead of 2 equal pieces. म्हणून माकडाने जाणून बुजून केकचे 2 समान तुकडे करण्याऐवजी वेगवेगळ्या आकाराचे तुकडे केले. After analyzing the pieces, oh no, I will take a little bite of this bigger piece to make both equal, said the monkey dramatically. तुकड्यांचे विश्लेषण म्हणजेच बारकाईने पाहिल्यानंतर, अरे नाही, दोन्ही भाग समान करण्यासाठी मी या मोठ्या तुकड्याचा थोडासा भाग घेईन, माकडाने नाटकीपणे म्हटले. He took a big bite, which made it small and other one bigger. त्याने एक मोठा भाग घेतला, ज्यामुळे तो मोठा भाग लहान झाला आणि दुसरा मोठा झाला. म्हणजेच लहान केकचा तुकडा मोठा वाटू लागला आता. The smart monkey kept on doing this and ultimately he ate the whole cake. तो हुशार माकड हे करत राहिला आणि शेवटी त्याने संपूर्ण केक खाल्ला. The cake got finished before the cats could understand anything. मांजरीला काहीही समजण्यापूर्वी तो केक संपला. Then the monkey said, "Sorry friends, it was really difficult to decide." He jumped onto the tree and was gone. मग माकड म्हणाले, माफ करा मित्रांनो, हा निर्णय घेणे खरोखरच कठीण होते आणि त्याने झाडावर उडी मारली आणि निघून गेला. Now the 2 foolish cats couldn't able to eat anything. The 2 cats realized their mistake. आता त्या 2 मूर्ख मांजरी काही खाऊ शकल्या नाही. दोन्ही मांजरींना त्यांची चूक कळली. They decided to never quarrel again and to have remained united. त्यांनी पुन्हा कधीही भांडण न करण्याचा आणि नेहमी एकजूट राहण्याचा निर्णय घेतला. Moral of the story: When 2 people fight, the third person always gets an advantage. तात्पर्य: जेव्हा 2 लोक भांडतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीला नेहमीच फायदा होतो. म्हणूनच म्हणतात दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणूनच मुलांनो, नेहमी एकजूट राहावे आणि भांडण झालेच तर ते आपापसात मिटवावे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.